भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन करतो। आजच्या ह्या जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्याकरता आवर्जून उपस्थित असलेले चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, माझे तरुण सहकारी श्रीयुत प्रशांतजी निकम, रामटेक लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्रीयुत बाळासाहेब राऊत, पूर्व विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, जिल्हा प्रमुख संदीप गिरे, उपजिल्हा प्रमुख सिक्कीभाई यादव, तालुका प्रमुख आशिष कावटवार, तालुका प्रमुख प्रशांत गुड्डूवार, विधानसभा संपर्क प्रमुख नरेशजी चाळके, जिल्हा संघटिका कल्पनाताई गोडघाटे, सर्व महिला पदाधिकारी, माजी जिल्हा प्रमुख सतीशजी भिवगडे, आमचे गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख वासुदेवजी शेडमाके, सौभाग्यवती गिरेताई, व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी आणि पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मला माहित आहे की सकाळी आपल्या दुपारी 1 वाजल्यापासून आपण इथं बसलेले आहात आणि या गर्दीमध्ये काही भाजपची पण मंडळी घुसलेली असेल, बरोबर आहे का नाही? आणि भाजपवाले म्हणजे कपट कारस्थानी, पक्के कपटी आणि कपट कारस्थानी। कदाचित त्यांनी सांगून ठेवलं असेल की सभा ऐन रंगात आली की 10 जणांनी मुद्दाम उठा आणि बाहेर जा, पण त्यांना मी एवढंच आव्हान करतो की तुम्ही सुद्धा माझं भाषण ऐकत असाल, माझं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनात आहे। आणि म्हणून भाजपा म्हणजे ताकपाणी, बरोबर आहे का नाही? शिवसेना म्हणजे वाघ, तुम्ही सगळे वाघ आहात का नाही? मग ह्या ताकपाण्याला धडा शिकवायचा का नाही? शिकवायचा ना? आणि म्हणून शांत बसा, काही चिंता करू नका। मला माहित आहे 4 जण उठतात ते भमकाच भाजपचे आहेत, माझं जजमेंट चुकणार नाही। दुपारी जेवण होतं काय? नाश्ता पाणी काय होतं काय? त्यामुळेच ते भाजपवाले बाहेर जात आहेत, पण त्यांना म्हणा रात्री जेवण आहे। बांधवांनो, भगिनींनो, अजून मला या भागाचा, पूर्व विदर्भाचा संपर्क नेता म्हणून जबाबदारी दिल्याचं आदरणीय उद्धव साहेबांनी दिल्यात अजून 1 वर्ष झालं नाही। आपण मागच्या वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला इथं हिवाळी अधिवेशन नागपूरचं झालं तेव्हा आपण इथं आलो होतो, इथून मी फेरफटका मारून गेलो। त्यानंतर नागपूर आणि रामटेकमध्ये वेगवेगळ्या आपण बैठका घेतल्या आणि त्याच वेळेला आदरणीय उद्धव साहेबांना मी सांगितलं की साहेब, जर खऱ्या अर्थानं सळसळत्या रक्ताचा, जळलेल्या मनाचा आणि याच्या अंगामधल्या भांड्यांमधलं रक्त गद्दारीनंतर पेटून उठलंय, उसळून उठलंय आणि तो खरा जर शिवसैनिक अनुभवायचा असेल तर भारतीय भागापेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1 नंबरचा शिवसैनिक आज पेटून उठलेला आहे। 1 नंबरचा शिवसैनिक हा पेटून उठलाय, तो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे।
महिला भगिनी उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून यांनी खाली ओढलं, त्याचं दुःख आमच्या महिला भगिनींच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या वेळेला विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जागा जर घ्यायच्या असतील तर विदर्भ मराठवाड्यामध्ये घ्या. सगळ्यात जास्त जागा शिवसेनेच्या विदर्भ मराठवाड्यामध्ये निवडून. आज त्याची मला पुन्हा एकदा प्रचिती आली. आम्ही सकाळी 9 वाजता, पावणे 9 वाजता नागपूरवरून निघालो आणि आपला एक तरुण सहकारी मुकेश जीवतोडे याच्या मतदारसंघामध्ये आलो. डोळ्याचं पारणं फिटलं बांधवानो भगिनीनो. भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पाऊल ठेवलं आणि रस्त्यावर हजारोच्या सामान्य माणूस असेल, दुकानदार असेल, कामगार असेल, रिक्षेवाला असेल, हे दोन्ही हात असे वर करून असे हे करायचे. पण त्यांनी जरी आकडून हात जरी केला असला तरी सुद्धा संदीप चिंता करण्याचं कारण नाही. त्याने हात करताना आकडून केला एवढ्या करता की आम्ही संदीपला मदत करणार आहोत हे भाजपवाल्यांना कळता कामा नये, म्हणून त्यांनी फक्त मला इशारा केला. त्यांनी मला इशारा केला, तुम्ही काळजी करू नका. इथले जे भाजपचे शीर्षस्थ असं आहे ना, शीर्षस्थ वरिष्ठ इथले सुधीर मुनगंटीवार असेच बोलतात का नाही आमदार? अरे फटका रेडिओ सारखे बोलतात का नाही? भाजपाचे शीर्षस्थ नेते यांना लोकांनी घरी पाठवायचं नक्की ठरवून टाकलेलं आहे. मी तुम्हाला आज सांगून टाकतो. 100% घरी पाठवायचं ठरवून टाकलेलं आहे. आणि मी आज सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्राला जर पूर्ववैभव प्राप्त करायचं असेल, पूर्वीचे संस्कार संस्कृती ही जर तुम्हाला पुन्हा मिळवायची असेल तर लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून जशी भाजप हद्दपार झाली आहे तशी विधानसभेला हद्दपार करायलाच हवी. विश्वासघातकी आहे. तिथं जुने जाणते लोक आहेत, पत्रकार आहेत सगळे. मला सांगा 25, 30, 35 वर्षापूर्वी भाजपचं काय या भागात अस्तित्व होतं? काय होतं? काय शिवसेनेमुळे हे मोठे झाले. बरोबर आहे? शिवसेनेमुळे हे मोठे झाले आणि शिवसेनेमुळे मोठे झाले आणि आज त्याच शिवसेनेला संपवण्याचं स्वप्न आणि ती शिवसेना संपवण्याकरता ते आटोकाट प्रयत्न करतायत. अरे शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे एक विचार आहे, एक विचार आहे. आणि तो विचार कुणी दिलाय? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचार दिलेला आहे. आज बाळासाहेब आमच्यामध्ये हयात नाहीत. बाळासाहेब स्वर्गवासी झालेले आहेत. शेवटी जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी ह्या जगातून जाणारच असतो. परंतु बाळासाहेब ठाकरेंसारखे काही सिद्ध पुरुष असतात, ते जरी शरीरानं आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी दिलेले विचार हे अजरामर असतात. ते अजरामर असतात. आणि म्हणून मला भाजपला सांगायचंय, तुम्ही आमचे आमदार चोरून न्याल, तुम्ही आमचे खासदार चोरून न्याल, तुम्ही आमचा भविष्यवाणी निशाणी चोरून न्याला, तुम्ही आमचा झेंडा चोरला, तुम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चोरला. पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेबांचा विचार हा तुम्हाला कधीही चोरून घेता येणार नाही. कारण तो विचार अजरामर आहे. तो विचार दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तो विचार अजरामर आहे. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगण्याकरता आलोय.
शाळेमध्ये असताना आम्हाला गुरुजीने एक गोष्ट शिकवली होती की घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. काल परवापर्यंत आपला विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस होता. ते आपले विरोधीच होते, ते आपल्या विरोधीच वागणार, पण ते विरोधी होते म्हणून विरोधासारखे वागत होते. आणि हे मित्र असून आपल्याला आतल्यात संपवण्याचं काम करत होते, आपल्याला आपला विश्वासघात करत होते. आणि म्हणून हा विश्वासघाती मित्र दूर झाला, हे चांगलं झालंय. हा विश्वासघाती मित्र दूर झालाय, ते चांगलं झालंय. परंतु आता हा विश्वासघाती मित्र दूर झाला, त्याला तर महाराष्ट्रातून हद्दपार करायचंच आहे. पण त्या मित्राला हद्दपार करत असताना ती प्रत्येक जागा आपल्याला घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. मी 19 जून या वर्धापन दिनाच्या दिवशी षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करत असताना मी सांगितलंय की आम्ही ह्याला संपवला, त्याला संपवला, ह्याला गाळला, त्याला मातीत घातला. याच्यामध्ये आता समाधान मानून चालणार नाही. तर आम्ही त्यांना गाडणारच, आम्ही त्यांना मातीत घालणारच. पण ते घालत असताना ते छोटे झाले, याच्यामध्ये आम्ही समाधान मानणार नाही. तर आम्ही आमचा पक्षाने आम्ही मोठे होणार, हे शिवसैनिकांनी लक्षात घेतलं. आम्ही मोठे होणार, आमचा पक्ष आम्ही मोठा करणार, ही जिद्द तुम्ही बाळगली पाहिजे. मी आज तुम्हाला सांगून जातो इथून, उद्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये शेवटपर्यंत लढणार आणि ही बल्लारपूरची जागा शिवसेनेलाच आपण घेणार. ही जागा घ्यायची ना ताब्यात? जागा घ्यायची का नाही घ्यायची? घेतल्यानंतर निवडून जाणार की नाही जाणार? बांधवांनो, भगिनीनो, आगे बढ़ो. आणि म्हणून आपल्याला ही जागा घ्यायची आहे, लढवायची आहे. आज ही जागा लढवत असताना केवळ लढवायचं नाही, तर लढवायची आणि निवडून सुद्धा यायचं. आणि मी तुम्हाला आपल्या आजच सांगतो तो प्रशांत, हे 6 मधल्या 2 बिन काय भानगडीत मी काय ऐकणार नाही. 3 जागा चंद्रपूरला घेणार म्हणजे घेणारच. घ्यायच्या का नाही घ्यायच्या? इथं बघ काँग्रेसच्या किती आहेत, मग उरले 3 कोणाच्या? अरे मैत्री आहे म्हणून काय, तुझं ते तुझं, तुझं ते माझं आणि माझं ते तुझं, असं चालेल काय आपलं? तुझं ते माझं आणि माझं ते माझं, असं नाही चालणार. तुझं ते माझं आणि माझं ते तुझं. नाही तर भाजपवाले माझं ते माझं आणि तुझं पण माझं. आम्ही दोघे भाऊ भाऊ, आम्ही सगळे एकट्याने खाऊ. चालेल काय? असं नाही चालणार, कुठल्याच बाबतीत चालणार नाही. शिवसैनिक आता शहाणा झाला पाहिजे आणि तो शहाणा व्हायला हवा. शिवसैनिकांनी आता इथून राजकारण करण्याच्या ऐवजी आता इथून राजकारण केलं पाहिजे. काय पटतंय का तुम्हाला? नाही तर आपल्या सगळ्या गद्या खालपासून वरपर्यंत सोडून सगळं 1 आणि 2 काय गोष्टी करताय. 50-50 जेवण दिलं नाही दुपारी, आता 50-50चा बिस्किट सांगितलं तर कुठेच आणलं. हे दोघे पण लय चालू आहेत. हा संदीप पण तो मुकेश पण. हे जेवण मात्र फक्त जेवून तट्ट फुगले आणि आम्ही आपल्या उपाशी. पण पोट भरलं, तिथं लोक माहोल बघून पोट भरलं
आणि इथं आल्यानंतर सुद्धा बघून माझं पोट भरलं. आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही. हे सुधीर मुनगंटीवार इथले आमदार तसे माझे मित्र आहेत. 1995 सालापासून आम्ही दोघेही सभागृहामध्ये आहोत. लायब्ररीमध्ये रात्रभर आम्ही वाचत बसणारे लोक. त्याचबरोबर सभागृहामध्ये सभागृह सुरू होण्यापूर्वी हजर राहणं आणि सभागृह रात्री 2 नाही तर 3 वाजता संपलं तोपर्यंत हजर राहणं. पण ह्याच्या डोक्यात हवा लय गेली आहे सुधीर भाऊच्या. बरोबर आहे का नाही? हल्ली भारीच रेखतो. कधी पण बोलताना बघा उद्धव साहेबांना मी सांगे लाली पावडर करून येतो. बरोबर ना का सुटतंय ते. त्या परवाच्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये आता आम्ही कधी एकमेकाला बोलतो थोडंफार. हा यांना कुणी काही बोलता कामा नाही. ह्यानी उठायचं आणि कोणालाही काही बोलायचं. बरोबर आहे की नाही? आता मी कसला आहे की माझी सभागृहातली बघता की नाही भाषणं. हा असाच मी बोलायला उठलो तर लगेच मला डायरेक्ट ह्यांनी टोला मारला. डायरेक्ट बरोबर आहे तुम्ही 1796 पक्ष बदलून आले त्यामुळे तुमचा अनुभव मोठा आहे. स्वतःला शहाणा समजतो. माझी होती ती तार सटकली. मी बोले गद्दारा असाच बोललो. हे गद्दारा तू मला काय निष्ठा शिकवतोस? मी एकदा शिवसेना सोडली होती ती अख्ख्या जगाला माहिती आहे. का सोडली होती ती अख्ख्या जगाला माहिती आहे. कोणीही मला वाईट बोललेलं नाही. पण तो इतिहास झाला. अरे तू 2019 साली हंसराज अहिर या खासदाराच्या विरोधात पक्षात राहून तू गद्दारी केलेला गद्दार आहे. तुम्ही मला सांगा एखाद्यानं सर्व पक्षाचा पदांचा मी आमदारकीचा राजीनामा दिला. मी पदांचा राजीनामा दिला. आता जसे 40 गद्दार पद आणि आमदारकी घेऊन गेलेत तसा मी गेलो नाही. मी आमदारकीचा राजीनामा देऊन गेलो. बरोबर आहे. आता स्वतःच्या पक्षात राहून गद्दारी करणारा मोठा गद्दार का इमानदारीत बाहेर जाणारा गद्दार? स्वतःच्या पक्षात राहून राहणारा पक्षाशी गद्दारी करणारा गद्दार मोठा की नाही? तो स्वतःच्या पक्षाशी गद्दारा करणारा सगळ्यात मोठा जर गद्दार कोण असेल तर सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार स्वतःच्या पक्षाशी गद्दारी, मित्र पक्ष म्हणून शिवसेनेशी गद्दारी केली की नाही गद्दारी? या सुधीर भाऊला असं वाटतं की 2019 साली तू काही उद्योग केलेस ते मला माहित नाही. संघाच्या लोकांनी, RSSच्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी, औषधात हरीच्या लोकांनी एवढा मला ह्याच पुराव्याचे कागदपत्र पाठवले आणि मी ह्याच्याकरता जपून ठेवले. हा कसा गद्दार आहे. मी बोलत नव्हतो दोस्तीमध्ये पण ठरवलं होतं ज्या दिवशी कधी चंद्रपूरला जाईल त्यावेळेला या मुनगंटीवार मुंडटरी करून टाकायची. मला सोडायचं नाही. तुम्हाला भीती वाटत नाही ना? दम बिम घेतो म्हणतात. हा काय करतो? विडी वरतो, ईडी लावतो. आता ईडी नाही यांना मागणं पुन्हा शिडून लावायची आपल्या सरकारला सोडायचं. आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं की हे अशा प्रकारची जी गद्दारी आहे ही गद्दारी संपवली पाहिजे. अवसरा लहरींना पाडल्यानंतर माझ्याकडे सगळे कागदपत्र ह्याचे आलेले आहेत. पण मी व्यक्तिगत कोणाच्या विरोधात मी कधीही कुठल्याही प्रकारचा असा वापर करत नाही. पण या दिवशी त्यांनी मला सभागृहामध्ये बोलला त्या दिवशी जी काय त्याची गद्दारीचा पारा वाचला प्रशांतनी. तोंड बंद. गुटखा नव्हता तोंडात पण तोंड बंद. त्या दिवशी गुटखा नव्हता तोंडात, तोंड बंद. पण आपल्याला त्यांचं तोंड भरत असताना तुमच्यातला कोणताही तुमचा मित्र माझ्याबरोबर विधानसभेमध्ये गेला पाहिजे हे सुद्धा तुमचं काम आहे. पाठवायचा आहे संदीप भाऊला का दुसरा कोणाला पाठवायचा? असं नाही होणार. दुसरा कोणी इच्छुक असेल तर त्याला पण पाठवायला हरकत नाही. हा
तारखेला 29 तारखेला आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला येत आहेत. माझा विचार असा आहे की जो माझ्याकडे दिलेला भाग पूर्व विदर्भ आहे त्याच्यामध्ये 28 जागा आहे. जमलं तर त्या 28च्या 28 जागांवरचे उमेदवार या दिवशीच नक्की करून घेणार आहे मी. पण गडबडीत ते शक्य झालं नाही. एवढं मात्र सांगतो, कामाला लागा. ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे लढणार म्हणजे लढणार, लढणार म्हणजे लढणार. लढायची ना. पण तो फुटका रेडिओ, अरे फुटका रेडिओ कोण? भाजपचा शीर्षस्थ नेता. अरे त्याला टीव्हीवर बोलताना बघता की नाही? असंच बोलतो की नाही? रेखत नुसता. त्याला घरी पाठवायचं ना नक्की. पण एकंदरीत मी मगाची गर्दी बघितली, तुमचा उत्साह बघितला. बहुतेक मुनगटीवारांची तुम्ही बहुतेक मान मुरगळणार एवढं नक्की असं दिसतंय. मुरगळणार ना? ठीक आहे. आता बाकी काय मी जास्त बोलत नाही. इथं महिला बसल्या आहेत. काय ग बाळानो, लाडकी माझी बहीण. हे मेले लाडके नाही, हे काय कामाचे, हे दोडकं सगळे. हे असं एक पण मत त्यांना देणार नाही. द्याल काय? तुम्ही दोडके ना. तुम्हाला सगळ्यांना मिळाले का पैसे? का? हा, मी आता तुमचा वेळ घेत नाही. त्या सगळा खुर्ची त्यांची लाडकी आहे, खुर्ची करता सगळं आहे. परवा या मतदारसंघामध्ये 46,000चा फटका सुधीर भाऊला दिल्याबरोबर सुधीर भाऊ धावायला लागला. असा करतो, असं का नाही? असं आमचा हा सुधीर भाऊ आता मला फोन करील, असा सभागृहात जाताना असा असा करत येतो. मग मी सुधीर भाऊला बघितला की मी लगेच म्हणतो, हा लचकत नांगर उरडत मान हिरव्या. असंच ते येतं, असं येतं की नाही? मग मी म्हणतो, मुद्दाम म्हणतो, आली लचकत मान मुरडत नार हिरव्या. आणि म्हणून गेल्या 50-60 वर्षामध्ये तुमच्या खतावर टॅक्स बसला होता काय? शेतीच्या अवजारावर टॅक्स बसला होता काय? शेतीच्या फवारणीच्या औषधांवर टॅक्स बसला होता काय? त्याची शेतीचं काही साहित्य घ्यायचं टॅक्स बसला होता काय? मिठावर टॅक्स बसला होता काय? पिठावर टॅक्स बसला होता काय? पाण्यावर टॅक्स बसला होता काय? मुलांच्या दुधावर टॅक्स बसला होता काय? नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं जीएसटीच्या नावाखाली पिठावर, मिठावर, मुलांच्या दुधावर, पाण्यावर सगळ्यावर टॅक्स बसवलाय. शेतीच्या साहित्यावर टॅक्स बसवलाय. इतकंच कशाला तर माणूस मेल्यानंतर जे कफन आणतात त्याच्यावर पण टॅक्स बसवलाय. तुमच्याकडून सगळ्यांकडून लाखो रुपयाचा टॅक्स घ्यायचा आणि फक्त 1500 रुपये द्यायचे. हे फसवण्याचं काम आहे. हा निवडणूक जुमला आहे. 75 वर्षाच्या म्हातारीला पैसे नाही, पण 21 वर्षाच्या तरुण पिढीला पैसे. म्हातारीचे हातपाय चालायचे बंद झाल्यानंतर पैसे द्यायला पाहिजे का नको? एका घरात 2 मुली असतील तर एकीला पैसे, दुसरीला नाही. दोघींचं भांडण. बरोबर आहे? हा, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, श्रावणबाळ योजना असतील, इंदिरा आवास योजना असतील, त्या ठिकाणी वृद्धकाळ योजना असेल, निराधार योजना असेल, पोलीस पाटील महिला असेल, यांना कोणालाही पैसे मिळत नाहीत. पैसे कितीना मिळतात? आपल्या राज्यामध्ये 5,63,00,000 महिला आहेत. 5,63,00,767 महिला आहेत. किती जणांना पैसे मिळणार आहे ते माहिती आहे तुम्हाला? 1,13,03,00,000 महिलांना फक्त पैसे अर्ज आले. तेवढ्यांना सर्वांना मिळतील असं नाही. याचा अर्थ 5,53,00,000 महिलांना पैसे नाही. सगळा फसवणुकीचा जुमला आहे. पुरुषांना तर नाहीच, पण महिलांना पण सगळ्या नाही. पण दिले तरी सुद्धा ह्यांनी 50-50 खोके खाल्लेत का नाही? त्यातले दिलेत काय? तर आमच्या टॅक्स मधले दिलेले पैसे आहेत. त्यामुळं आपल्याला हे फसवतायत. ह्यांना फसवायला हरकत आहे का नाही? फसवायचं की नाही? ह्यांना फसवा, ह्यांना घरात पाठवा. हे सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार करतायत. अशी एक जागा सोडत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही.
या राज्याचा याच विदर्भातला नेता गृहमंत्री हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फोटो काढतो, रिव्हॉल्वर घेऊन. बघितलेत की नाही फोटो रिव्हॉल्वरचे? पक्षाच्या मीटिंगमध्ये सांगतो की विरोधकांना रस्त्यावर मारा, गृहमंत्री ठोकून काढा. मला आता पत्रकारांनी प्रश्न विचारला, खरं किती खोटं माहित नाही. एक महिला काहीतरी आज देवेंद्र फडणवीसच्या कारल्यात घुसली ठोकायला त्याला. हो म्हणजे ठोकायला. आणि म्हणून यांना आता घरी पाठवायचं. मी मगाशी तिथे गेलो, ते पाणी बाया घेऊन आल्या. मी स्वतः बोललो हे पाणी आणायचं. हे कसलं पाणी? दादा तुम्हाला पियाला आणलंय. म्हटलं हे पाणी? चिखलाचं पाणी, एवढं खराब पाणी. इथं मला एकानं सांगितलं की सोयाबीनचा दर 10 वर्षापूर्वी 4,200 रुपये होता. बरोबर आहे ना? 10-15 वर्षापूर्वी. आता किती दर आहे? 350 रुपये. महागाई वाढली की कमी झाली? 2014 पूर्वी कापसाचा दर काय होता? अरे 6,000 साडेसहा रुपये होता ना. आता तो पण नाही. धानाचा भाव काय होता? आज काय धानाचा भाव आहे? खताच्या पिशवीचा भाव तेव्हा किती होता आणि आता किती होता? आणि म्हणून हे सगळे 50 खोट्यात पैसे गेलेले आहेत. यांना ठोकल्याशिवाय म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून यांना घरी पाठवण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे. तो कराल ना? नक्की. उद्धव साहेबांची मशाल भेटती राहिली आता पाहिजे. धनुष्यबाण नाहीये बांधवानो. उद्धव साहेबांची निशाणी काय आता? मशाल. ही मशाल पेटवून यांच्या ढुंगणावर चटका द्याल ना? चटका कसा द्यायचा? रोज सकाळी आपली आठवण झाली पाहिजे. रोज सकाळी आठवण का होईल माहिती आहे ना? मी इकडे बघत नाही, मी इकडेच बघतोय. चटका द्यायचा. तो चटका देण्याचं काम तुम्ही सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करून तुमच्या भावनेप्रमाणे मी उद्धव साहेबांना सांगेन की ही जागा तर आपल्याला पाहिजे, पण सर्वानुमते संदीप हिरेंना पाठिंबा जास्त आहे त्याचा उद्धव साहेबांनी विचार करावा असा आग्रह धरेल. हा शब्द तुम्हाला देताना आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.